हॅलो फ्रेंड्स, आज आपण गणेश पुराणातला 8वा अध्याय पाहतोय। श्री गणेशाचे ओंकार स्वरूप आणि व्यापकत्व। सूत पुढे सांगू लागले, ब्रह्मदेवाकडून एकाक्षर मंत्राचा उपदेश व त्याची फलश्रुती यांचे ज्ञान झाल्याने व्यासांना अत्यानंद झाला। गणेश संबंधाने अधिक जाणून घेण्याची त्यांना उत्कंठा वाढली। त्याने ब्रह्मदेवाकडे आपला विचार प्रकट करतात ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्यासारखा श्रद्धावान शिष्यास रहस्य सांगण्यात मला आनंदच वाटेल। मुने, सकळ कार्याच्या आरंभी ओंकार स्वरूप गणपतीने पूजन केले असता विघ्ने नाहीशी होतात। म्हणूनच समस्त देव आणि दानवच नव्हे तर गंधर्व, यक्ष, किन्नरदेही त्यांची पूजा करतात। तोच गजानन यापूर्वी मंत्राने कोणास प्रसन्न झाला ते ऐक। प्रलयकारी प्रचंड झंझावाताने पर्वत उडून जातात, 12 सूर्य एकदम तळपतात, त्यामुळे सर्व पाणी आटून जाते, सर्व पृथ्वी अग्नीचे भक्ष्य होते। त्यानंतर संवर्तक मेघ प्रचंड जलवर्षाव करून सर्व चराचर जलमय करतात। मुसळधार वर्षावामुळे पंचमहाभूतांचा क्षोभ होऊन सृष्टीचा नाश होतो। तेव्हा गजानन अनुरूपाने अचिंत स्थानी राहतो। या स्थितीत अनंतकाळ सर्व विश्व अंधारमय होऊन जाते। तदनंतर ओंकार स्वरूप नाद ब्रह्मा मायायुक्त होऊन सृष्टी पुनरापी आकारास येते। ओंकार रूप परब्रह्मा तोच श्री गणेश होय। त्यापासूनच पुढे त्रिगुणांचा व हरिहर ब्रह्मादिकांचा उत्पत्ती होते। प्रलयकालानंतर सृष्टी आणि देवाची उत्पत्ती झाली। हे जरी खरे असले तरी आपण कोण व आपले कर्तव्य काय हेच त्यांना समजले नाही। आपल्या निर्मात्यास शोधण्यासाठी त्यांनी पृथ्वीसहित 21 वर्ग सप्ताहात शोध घेतला। सहस्त्र वर्ष उग्र तपस्या केली तरीही त्यांना जनकाचा शोध लागला नाही। त्यांनी पुन्हा सर्वत्र शोध घेतला, पुन्हा अधिक तीव्रतेने तपश्चर्येस आरंभ केला। काही कालावधीनंतर आकाशात अपूर्व आणि अवर्णनीय असे तेज पसरले। त्या तेजाने त्यांचे डोळे दिपले, त्यांचा थांब लावण्यासही ते खूप भटकले, पण अनिर्वचनीय अशा त्या तेजाचे आदि अंत व स्वरूप त्यांच्या लक्षात येईना। ते थकले, तेव्हा त्यांची अवस्था पाहून गणेशास दया आली आणि आपले मनोहर रूप घेऊन तो त्यांच्या सम्मुख प्रकट झाला। त्यांच्या पदनखाच्या रक्तवर्णापुढे कमळे लाजली। रक्तवर्ण अंगकांती सायंतनीच्या सूर्यबिंबापेक्षाही मनोहर वाटत होते। कूटसूत्राच्या पीतरंगापुढे सोन्याचा मेरू पर्वतही फिका पडावा। 4 हाती खड्ग, खेट, धनुष्य आणि शक्ती ही आयुधे विराजमान झाली होती। हत्तीच्या शुंडीसमान सरळ नाक असलेल्या त्याच्या मुखमंडलाची प्रभा पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा अधिक आकर्षक होती। लांबलचक सोंडेच्या बाजूने पुढे आलेला त्याचा एक दात वराहाच्या दाढेलाही मागे सारेल असाच होता। ऐरावतासह 8 दिग्गजांना धडकी भरेल अशीच त्यांची सोंड होती। मस्तकावरील मुकुटांची तेजदीप्ती कोटी सूर्याच्या तेजालाही लाजवील अशीच होती। त्यांच्या अंगावरील झळकणाऱ्या वस्त्रांनी जणू समस्त तारकांचे तेजस धारण केले होते असे ते अत्यंत विशाल महातेजस्वी मनोहारी रूप पाहिल्यावर तिन्ही देवांनी त्यांना आदरयुक्त वचनांनी त्यांची अपरंपार स्तुती केली। त्यांच्या श्रवणाने तृप्त झालेला प्रसन्नवदन गणपती त्यांना म्हणाला, ज्याच्या दर्शनासाठी तू अपरंपार कष्ट झेलले तोच मी साकार रूपात तुमच्या सन्मुख साक्षात उभा आहे। तुमच्या स्तुतीने मला आनंद वाटला। मागा हवा तो असेल तो इच्छित वर तुम्हास प्राप्त होईल। तसेच तुम्ही गायलेल्या स्तोत्रांचे प्राप्तकाली व सायंतिनी जो भक्त न भावे पठण करील त्यांचे सर्व पापे नष्ट होतील। संतती संपत्तीने युक्त होऊन तो अंतिम मोक्षपदाचा अधिकारी होईल। गणपतीकडून वरप्रसाद प्राप्त झालेल्या तिन्ही देवांना अत्यानंद झाला। ते म्हणाले, हे भगवान, आपण आमच्यावर प्रसन्न आहात तरी केव्हाही आपले विस्मरण आम्हास होऊ नये असा वर द्यावा आणि त्याचबरोबर आमचे सृष्टिकार्यातील कर्तव्य विशद करून सांगावे। त्यांची नम्रवाणी ऐकून गजानन म्हणाला, तथास्तु, तुमची माझ्या ठायी असलेली भक्ती अधिकच दृढ होईल। आता तुमच्या गुणाप्रमाणे मी तुम्हास कामे वाटून देत आहे। ब्रह्मदेवा, यापुढे तू सृष्टीचे निर्माण करावेस। सृष्टीचे पालन आणि संहार ही कामे मी अनुक्रमे विष्णू आणि शंकर यांच्याकडे सोपविते। ही माझी आज्ञाच आहे। त्यासाठी आवश्यक असणारी शक्ती व ज्ञान मी तुम्हाला देत आहे। असे म्हणून श्री गजाननाने त्यांना वेदशास्त्रे आणि पुराणाचे ज्ञान दिले आणि इष्ट कर्तव्याच्या पूर्तीसाठी सर्व सामर्थ्यही दिले। त्यावेळी सृष्टी निर्मात्यांची बाबतीत आपल्या कार्याविषयी अधिक विस्ताराने सांगावेशी ब्रह्मदेवाने विनंती केली। तेव्हा गजानन म्हणाला, ब्रह्मदेवा, तू जी सृष्टी निर्माण करणार आहेस तिला एक ब्रह्मांड म्हणतील आणि अशा अनंत ब्रह्मांडांचे माझ्या ठायी वास्तव आहे। माझ्या शरीरात प्रवेश करून तू त्यांचे नीट अवलोकन केलेस
म्हणजे तुला तुझ्या कार्याची दिशा सापडेल. असे म्हणून गजाननाने ब्रह्मदेवाला श्वासमार्गातून ओढून आणले आणि हृदयात नेले. ते उंबराच्या फळाप्रमाणे दिसणारी असंख्य ब्रह्मांडे त्याच्या दृष्टीस पडली. स्वतःच्या योग सामर्थ्याने त्यातीलच एक ब्रह्मांड फळ फोडून गणेशाने ते ब्रह्मदेवास दाखविले. त्या फळातील सर्व सृष्टी ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडली. त्यातील दुसरा ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, इंद्रादी अनेक देव, सूर्य, चंद्र, यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर्व, ऋषी, मनुष्य, समुद्र, नद्या, पर्वत, अरण्य आणि युक्त असलेली पृथ्वी, त्याच्यावर वास्तव करून असलेल्या द्विपाद, चतुर्पाद, जलचर, सरपटणारे प्राणी, उद्भिज, नारद, संवेद आणि अंडज या 4 प्रकारातून निर्माण झालेली कोटीसंख्य जीवयोगी, 21 स्वर्ग, 7 पाताळे अशी सर्व सृष्टी पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. तो अद्भुत चमत्कार पाहून ब्रह्मदेवाने दुसरे अंडेही फोडून पाहिले. तेथेही तसाच प्रकार पाहून मतिगुंग झालेल्या ब्रह्मदेवास काय करावे ते सुचेना. ते अद्भुत दृश्य पाहता तेथेच थांबावे की गणेशाची आज्ञा घेऊन बाहेर पडावे हेच त्यास कळेना. त्याच्या दिग्मूढ अवस्थेत ब्रह्मदेवाने श्री गणेशाची स्तुती आरंभली व म्हणाला, हे सर्व सामर्थ्यवंत देवा, गगन मंडळातील नक्षत्रे किंवा वाळूचे कण यांची गणाती जशी अशक्य, तद्वत तुझ्या शरीरातील कोटी ब्रह्मांडाची संख्याही अनंत. तुझ्या कृपेने अचूक ज्ञान प्राप्त झाल्याचा आनंदच इतका आहे की त्यापुढे मोक्षही तुच्छ वाटावा. तुमची ही विलक्षण निर्मिती पाहून काय करावे याचा निर्णय घेणेही मला अशक्य आहे. माझे येथे राहणे वा बाहेर येणे हेही तुमच्याच स्वाधीन आहे. मी तुम्हाला शरण आहे, तेव्हा तुम्हीच माझ्या दृष्टीने योग्य काय ते ठरवा. त्याची अवस्था पाहून गणेशाने त्यास आपल्या उदरातून बाहेर काढले. त्यानंतर विष्णू व रुद्र यांनाही श्रवणमार्गे आपल्या शरीरात नेऊन विश्वरूपाने विराट दर्शन घडविले. ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या दोघांनीही आनंदाने त्या ठिकाणी निद्रा केली. तर हा होता 8वा अध्याय गणेश पुराणमधला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.